मुंबईतील नोंदणीकृत 99,435 फेरीवाल्यांना QR कोड युक्त पत्र दिलं जाणार आहे। 10 जून 2026 पासून हे पत्र दिलं जाणार आहे। यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर चाप बसणार आहे आणि विभाग कार्यालयांमधून या पत्राचं वितरण फेरीवाल्यांना केलं जाणार आहे। आता यासाठी फेरीवाल्यांना नोंदणी कशी करायची आहे आणि त्यासाठी ते पत्र QR कोड पत्र तुम्हाला कसं मिळणार आहे तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। हे QR कोड स्कॅन केल्यानंतर फेरीवाल्यांची तात्काळ माहिती महापालिकेकडे उपलब्ध होणार आहे। यामुळे अनधिकृत आणि अधिकृत फेरीवाली शोधणं फार सोपं होणार आहे। आता जर तुमची नोंदणी झाली नसेल आणि तुम्हाला जर नवी नोंदणी करायची असेल तर तुम्ही महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जा। तिथे तुम्हाला आवश्यक कागदपत्र घेऊन जायचे। महापालिकेचे जे जुन्या पावत्या असतील, सर्वेक्षण पावती असेल ती घ्या, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साइजचे फोटो आणि महत्त्वाचं म्हणजे रहिवासी दाखला, डोमेसिल सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं असणार आहे। कारण डोमेसिल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार जाईल। आता या QR कोडचे काय फायदे आहेत तेही जाणून घ्या। QR कोडमुळे फेरीवाला अधिकृत आहे की नाही हे एका क्लिकवर समजणार आहे। यामुळे पालिकेच्या कारवाईत अधिकृत फेरीवाल्यांचे रक्षण होणार आहे। नागरिकांना फेरीवाल्याच्या वैधतेची खात्री करता येणार आहे आणि अनधिकृत गर्दीवर नियंत्रण ठेवणं पालिकेला शक्य होणार आहे। तिसरा महत्त्वाचा म्हणजे तुमच्याकडे अधिकृत ओळखपत्र असल्यामुळे हप्तेखोरीवर आळा बसणार आहे। पोलीस आणि पालिका कर्मचारी तुमच्याकडनं हप्ता वसूल करू शकणार नाही। चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे तुम्हाला डिजिटल पेमेंट करता येणार आहे आणि तुमचं जे लायसन्स आहे, रेंट लायसन्स, ते देखील तुम्हाला डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून करता येणार आहे।